हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत वृषभ राशीसाठी कसं असणार आहे एप्रिल 2026. सुरुवात करूया आपण साईंच्या आशीर्वादापासून, म्हणजे तुमच्या गुरूंचा काय संदेश आहे एप्रिल 2026 मध्ये. ज्या काही घटना घडणार आहेत तेव्हा त्या घटनांच्या संबंधित तुमच्यासाठी काय संदेश आधीच आपल्याकडे आलेला आहे ते बघूया. बी कंटेंट म्हणजे बी सॅटिस्फाईड विथ व्हॉट यू हॅव, डू नॉट कोवेट बिलॉंगिंग्स ऑफ अदर्स. म्हणजे काय, जे तुमच्याकडे आहे त्यात समाधानी राहा. दुसऱ्यांकडनं खेचून घेऊन दुसऱ्यांच्या हक्काच्या गोष्टी स्वतःला मिळवून त्याच्यामध्ये आनंद मानू नका, असं आपल्याला साई सांगू इच्छितात. फॉर्म्स ऑफ डिव्हिनिटी, द डिवाइन लिव्स इन एव्हरी वन अँड एव्हरीथिंग, ट्रीट ऑल विथ रिस्पेक्ट. सो कुठल्याही पद्धतीचा गर्व तुमच्यामध्ये येऊ नये असं तुम्हाला साई सांगू इच्छित आहेत, कारण प्रत्येक चराचरामध्ये गुरु आहेत. सो सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट करा. एकूण एक गोष्ट जी तुमच्या आयुष्यात येते त्याचा रिस्पेक्ट करा असं साई सांगू इच्छितात. बघूया आपण आता टॅरोच्या सहाय्याने की तुमच्या आयुष्यामध्ये काय घटना घडणार आहेत. रिलेशनशिपच्या बाबतीत वृषभ राशीच्या लोकांसोबत काय घटना घडणार आहेत ते आपण बघूया. ओके, रिलेशनशिप. आता मी 5 कार्ड्स काढलेले आहेत. प्रत्येक कार्ड तुम्हाला एकट्यालाच मॅच होईल असं नाही. अनेक जणांच्या बाबतीत हे कार्ड सत्य उतरेल, अनेक जणांच्या बाबतीत हे, तर अनेक जणांच्या बाबतीत हे. सो चांगलं आलं वाईट आलं एक्सेप्टन्स ठेवा आणि पुढे जाऊया आपण आता. द डेव्हिलचं कार्ड काय सांगते, रिलेशनशिपमध्ये तुम्हाला कदाचित तुम्ही चुकीच्या रिलेशनशिपमध्ये अडकण्याची शक्यता आहे. सो स्वतःला सांभाळा. म्हणजे जर तुम्ही मॅरिड असाल तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरकडे तुमचं मन काय म्हणतात धाव घेऊ शकतं, जे ॲक्च्युली चांगलं नाही है ना. सो तुम्ही या गोष्टीपासून स्वतःला सावध ठेवा. हे घटना घडू शकते की दुसऱ्या कोणाबद्दल तरी मोह वाटू शकतो तुम्हाला. काहींच्या बाबतीमध्ये नाती तुटलेली पुन्हा व्यवस्थित होतील किंवा त्या ब्रेकअपमधून हील होताना दिसतात, मूव्ह ऑन होताना दिसतात. तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे, जी तुमची ॲक्च्युअल सोलमेट असेल, जी तुमच्यासाठीच बनलेली असेल. त्या व्यक्तीसोबत तुमचे कार्मिक काही ना काही रिलेशनशिप्स असतील. काही जणांच्या बाबतीमध्ये खूप छान सेलिब्रेशन्सचे मोमेंट्स येणार आहेत एप्रिलमध्ये. कदाचित तुमची आवडते व्यक्ती, आवडते नातेवाईक यांना भेटून त्यांच्यासोबत सेलिब्रेट करण्याचे दिवस येणार आहेत असं दिसतंय. पैसे मात्र खर्च होणार आहेत. नातेसंबंधांवरती का होईना पण साठवलेले पैसे बाहेर काढायची वेळ आता येणार आहे असं दिसतंय. बघूया आपण आता फायनान्सच्या बाबतीमध्ये काय घडणार आहे. फायनान्सच्या बाबतीमध्ये ओके, सगळेच कार्ड चांगले आलेले आहेत. एक तर पार्टनरशिपमध्ये जर तुम्हाला काही फायदे होणार असतील पुढे जाऊन तर त्याच्यासाठी एप्रिल महिना बेस्ट आहे. काही नवीन सुरुवात करायची असेल आर्थिकदृष्ट्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर तुम्ही कोणासोबत पार्टनरशिप करायची असेल तर करू शकता. 3 ऑफ कप्स आहे, सेलिब्रेशन दिसतंय, म्हणजे काहीतरी आर्थिक फायदा अचानक होणार आहे. जुन्या इन्व्हेस्टमेंट का होईना पण त्याच्यातून खूप जास्त पैसे येतील आणि त्यात सक्सेस मिळाल्यामुळे तुम्ही ते सेलिब्रेशन करताना मला दिसतं. काही खर्चांपासून तुम्ही काय म्हणतात स्वतःला 4 हात लांब ठेवताना दिसतंय. काही खर्च जाणून बुजून कसे टाळता येईल याच्याकडे तुमचं थोडंसं लक्ष असणार आहे, जे की चांगलं आहे. बघूया आपण आता करिअर आणि बिझनेस करणाऱ्यांसाठी कार्ड्स काय सांगतात. करिअर आणि बिझनेस ज्यातून आपल्याला पैसे येतात त्याच्याबद्दल काय. करिअरमध्ये खूप जास्त सक्सेस येताना दिसतंय. बिझनेसमध्ये सुद्धा बिझनेसचं नाव लौकिक होईल. जुनी काही कामं अडकली असतील तर ती वेळेआधी पूर्ण होतील. जुने वाद काही असतील तर ते मिटणार आहेत. भले ते अंतर्गत असू देत, तुमच्या कलिगसोबत असू देत, पार्टनरसोबत असू देत किंवा तुमच्या स्वतःसोबत असू देत, पण हे जे वाद आहे ते थांबण्याची शक्यता एप्रिल 2026 मध्ये आहे. किंग ऑफ पेंटाकल्स आलेला आहे. सो पैसे येतील 100%. एक नाही 2 मार्गातून पैसे येतील आणि त्याची उलाढाल करताना दमछाक होईल असं एक चांगलं कार्ड आलेलं आहे. बघूया आपण आता हेल्थच्या बाबतीत काय कार्ड्स येत आहेत. वृषभ राशीसाठी हेल्थ कशी असणार आहे. ओके, तब्येत व्यवस्थित असणार आहे. कोणताही शारीरिक मोठा धोका मला दिसत नाही. ऑल इज वेल. फक्त थोडंसं तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी असू शकतील. जरी महिना उन्हाळ्याचा असला
तरी थंडी ताप या संबंधित प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतील, त्याच्यावरती तुमचे पैसे खर्च होण्याची शक्यता दिसते मला. नेक्स्ट स्टुडंट्स. आता आपले जे वृषभ राशीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी काय आहे रीडिंग. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगले कार्ड्स आलेले आहेत, पण ह्या महिना थोडासा मोहमायेकडे त्यांना खेचताना मला दिसतोय. हातात जे आहे ते जपण्याकडे तुमचा कल असणार आहे, हट्टीपणा असणार आहे. त्याचबरोबर अचानक आलेल्या सिच्युएशन्सला तुम्ही खूपच गोड बोलून हँडल करणार आहात. मग ते अभ्यासाच्या बाबतीत असू दे, जुन्या कुठल्या मित्र मैत्रिणींच्या संबंधित वाद असतील तर ते नॉर्मलाइज होण्याची शक्यता आहे. बाकी या कार्डमुळे मी म्हटलं होतं की थोडी मोहमायेपासून तुम्ही सावधान राहा. आता लास्ट बट नॉट अ लिस्ट, आपली जे काही वृषभ राशीचे लोक आहेत त्यांच्यासाठी जनरल रीडिंग एप्रिल महिना कसा असणार आहे याच्यासाठी. जुन्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडणार आहात तुम्ही. असा प्रॉब्लेम जो तुम्ही इतके दिवस कोणासोबत शेअर पण करू शकत नव्हतात, पण युनिव्हर्सचा तुम्हाला कुठे ना कुठे आशीर्वाद असल्यामुळे का होईना पण तुम्ही त्यातनं बाहेर पडताना दिसताय. तुमच्यासोबत न्याय होताना दिसतोय मला. हे जे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जे कोणी अडकवत होते त्यांना जेव्हा विधात्याची छडी लागते तेव्हा त्याचा आवाज नसतो म्हणतात, त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल. दुसरं आहे काही सिच्युएशनमध्ये तुम्ही गिव्हअप करणार आहात. समोरचा म्हटला 2+2 5 तर तुम्ही म्हणणार ओके बाबा तुझंच खरं, पण तुम्ही कोणाच्या नादाला नाही लागणार. बिकॉज तुम्ही फोकस आहात, तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचे. त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी काही गोष्टी तुमची तरतूद केली असली तरी तुम्हाला अजून प्रगती करायची, त्याच्यासाठी तुम्ही फोकस असणार आहे. त्यामुळे तुम्ही बऱ्याचशा सिच्युएशनला तुम्ही कट ऑफ करणार, गिव्हअप करणार असं दिसते. सो ओव्हरऑल चांगले होते कार्ड्स वृषभ राशीसाठी एप्रिल 2026. आता आपण बघूया आपले काही प्रश्न जे आपल्याला याची उत्तर आपल्याला एंजल्स देणार आहेत. सगळ्यात पहिले आपण बघूया की एंजल्सचा तुमच्यासाठी एप्रिल 2026 साठी ॲडवाईस काय आहे. ॲडवाईस आहे रिमेन पॉझिटिव्ह. कितीही काही घडलं घटना तरी निगेटिव्ह थिंकिंग करू नका, पॉझिटिव्ह राहा. सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण पॉझिटिव्हिटी ठेवली तर ते पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करतं. हा नियमच आहे सृष्टीचा. त्याच्यामुळे आनंदी राहा, हसत राहा, हॅपी राहा, पॉझिटिव्ह राहा. नेक्स्ट आपला प्रश्न असा तुम्ही करा ज्याचं उत्तर तुम्हाला टाईमलाईनमध्ये काढायचं की एखादी गोष्ट कधी होईल. ठीक आहे, बघूया आपण तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट कधी होणार आहे. टेक ॲक्शन. आपोआप तर काही घडणार नाही, तुम्हालाच पहिलं पाऊल टाकायचं आहे आणि ही योग्य वेळ आहे तुमचं पहिलं पाऊल टाकण्यासाठी असं एंजल्स सांगतात. बाकी युनिव्हर्सचा तुम्हाला आशीर्वाद आपोआपच असेल, ॲक्शन तुम्ही घ्यायची आहे. नेक्स्ट आपला प्रश्न असणार आहे येस किंवा नो मध्ये ज्याचं उत्तर येईल. असा कोणता प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे का ज्याचं उत्तर हो किंवा नाही. ती व्यक्ती माझ्याशी बोलेल की नाही, प्रेग्नन्सी होईल की नाही, लग्न होईल की नाही, जॉब लागेल की नाही, काही ABCZ काही पण, तर तो प्रश्न मनात करा आणि आपण उत्तर बघूया काय आहे. डोंट स्टॉप. तुम्ही जे मनाशी ठरवलंय, ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढे प्रयत्न करताय, तर जसं टेक ॲक्शन आलं आणि डोंट स्टॉप आलं तर या दोन्हीचा क्युम्युलेटिव्ह अर्थ हाच होतो. टेक ॲक्शन आणि डोंट स्टॉप दोन्हीचा अर्थ हाच होतो की आता पहिलं पाऊल तुम्ही टाकायचं आहे, थांबायचं नाही गड्यात, थांबायचं नाही. अशा पद्धतीचा तुमचा ॲटिट्यूड असायला हवा. सो छान होतं वृषभ राशीसाठी एप्रिल 2026. आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हॅपी राहा, आनंदी राहा. थँक्यू सो मच. बाय बाय.